आपल्याला ना आज आबलोलीत जायचं होतं। समीरचं आणि माझं आज दोघांचं पण आबलोलीत काम होतं। मग मी, विशू, समीर निघालो तिघजण आबलोली। आज आपली गाडी समीर चालवत होता। जाण्यापूर्वी पहिली पावसाने हजेरी लावलीच होती। मग आपण आपल्या गावातला रस्ता सोडून मेन रोडला आलो। कसं आहे ना मंडळी, हातात गाडी असली ना की आपण कुठे जाऊन कधी पण येऊ शकतो। आता पूर्ण पावसाने वातावरण केलं होतं आणि आपल्याला ना पावसाच्या आधी आबलोलीत पोहोचायचं होतं, कारण पाऊस मोठा येणार होता। आता आपण फायनली आबलोली मध्ये आलो। पाऊस काय आपल्याला आबलोली पर्यंत भेटला नाही। जसा आबलोलीत आलो तसं पटकन आम्ही लगेच खाली गेलो, कारण आपलं थोडं विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये थोडं काम होतं। विदर्भ बँक मध्ये आपल्या पासबुकला एंट्री मारायची होती। बँकेमध्ये आमचं सर्व काम आटपलं आणि आम्ही आलो आबलोलीतल्या श्रावणी इलेक्ट्रिक दुकानामध्ये। इथे कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू उत्तम दर्जाच्या मिळतात। आम्हाला ह्या दुकानामध्ये छोटा मोबाईलचा चार्जर घ्यायचा होता। मग आम्ही इथे चार्जर घेतला आणि आम्ही निघालो। आता आम्ही पेट्रोल पंपात पेट्रोल भरायला गेलो आणि आज आहे ना वरच्या पेट्रोल पंपात पेट्रोल भरायला गेलो होतो। पेट्रोल तर भरून घेतला आज। मग आता आबलोलीत आलो तर हॉटेल सिद्धिविनायकला जावंच लागतं। गाडी पार्किंग करून आम्ही लगेच हॉटेलमध्ये गेलो। आज आपण 3 मिसल पाव ऑर्डर केली। आपल्या समोर 3 मिसल पाव आले, मग आपण लगेच खायला सुरुवात केली। हॉटेल सिद्धिविनायक मध्ये मिसलची क्वालिटी असली भारी आहे ना, एकच नंबर आहे। हॉटेल सिद्धिविनायक मध्ये तुम्ही कोणतेही जेवण करा, शाकाहारी मांसाहारी, जेवणाची क्वालिटी असली भारी आहे ना, खतरनाकच। आम्ही इथं नाश्ता केला आणि आता मला आणि समीरला ना दोघांना कॉलेजचे कपडे शिवायचे होते। मग आम्ही कपडे शिवायला टाकले आणि निघालो घरी।